कॅप्टन्सी टास्कचे दावेदार ठरले कोण? चार लोक. अभिजित बनणार का आज नटरागिनी? सूरज किती आणणार फळ? यावरच आपण सविस्तर चर्चा करणारच आहे आपल्याच लाडक्या युट्यूब चॅनलवर. तर नमस्कार मित्रांनो, मीच तुमचा लाडका चेतन रवींद्र सोनवणे पुन्हा एकदा तुमचं आपल्याच लाडक्या या लय बारी शो मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. मित्रांनो, अरबाज आपल्या रागवर कंट्रोल करतो का नाही करत यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहे. पण त्याआधी जर का तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ते खाली बटन दिसते बघा असं साईडला, तिथे असं क्लिक करा आणि बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओज फटफट तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर विदाउट वेस्टिंग आपला टाइम सुरू करूया आपल्या आजच्या एपिसोडला. मित्रांनो, काल घडलं काय यावर आपण चर्चा करणार आहे आणि आज घडणार काय यावरही आपण चर्चा करतच असतो. सो आपण थोडंसं आज नवीन काहीतरी करू. सो सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, काल घरामध्ये कॅप्टन्सीचा टास्क जो होता, जो फायनल टास्क होता, त्याच्यामध्ये 4 लोक घरामध्ये कॅप्टन्सी टास्क पदाचे दावेदार ठरले. 4. त्याच्यामध्ये सर्वात जास्त योगदान अरबाजचं होतं, कारण अरबाजने जो गेम खेळला काल, ज्या स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिटने खेळला, आय लव्ह इट. सॅल्यूट आहे भाई, सॅल्यूट आहे. सिरियसली एक नंबर खेळला भाई, तो सिरियसली खेळला. सो कॅप्टन्सी पदाचे दावेदार 4 ठरले: सूरज, अरबाज, डीपी दादा आणि वर्षा ताई. डीपी दादांनी ही खूप चांगल्या पद्धतीने स्पोर्ट्समॅनशिप दाखवली आणि डीपी दादांनी आपली कॅप्टन्सी राखण्यासाठी खूप ऑसम गेम खेळलेला आहे. एकदम राडा गेला त्यांनी. कोल्हापूरचा मर्द रांगडा त्यांनी आपल्याला दाखवूनच दिलेला आहे आणि डीपी दादांना कॅप्टन्सी भेटायला पाहिजे यासाठी पूर्ण महाराष्ट्र जनता प्रे करते आणि त्यांनी करायलाच पाहिजे, कारण आपले डीपी दादा अजूनपर्यंत कॅप्टन झालेले नाहीयेत. बाकीचे तिघही सदस्य कॅप्टन ऑलरेडी झालेत. मी सुद्धा प्रे करेल की डीपी दादांना कॅप्टन्सी भेटावी, कारण आपला कोल्हापुराचा मर्दगडी एकदा कॅप्टन झालाच पाहिजे शेवटी, असं मलाही वाटतं. सो डीपी दादाच कॅप्टन होतील का नाही हे बघायला भेटेल. काल संग्रामवरून थोडंसं यार मला डिसअपॉइंटमेंट झालंय, कारण संग्राम आहे एकदम पद्धतशीर तालिबान, एकदम पैलवान बिलवान गडी आहे. त्याला थोडंसं लागलंय, हाताला काहीतरी इंजरी झाली आहे. सो त्यावरनं तो पूर्ण घरावर भडकला, एकदम पूर्ण घरावर न म्हणता बी टीमवर भडकला, अंकिता, पॅडी दादा, अभिजितवर भडकला. सो त्याचं भडकणं कुठेतरी मला नाही योग्य वाटलं, कारण जर का तुम्ही इंजरीला घाबरतायत कुठल्याही प्रकारचा, तर घरामध्ये प्रत्येक माणसाला काही ना काही केव्हा ना केव्हा कुठे ना कुठे लागलेलं आहे. सो त्यांनी या घरामध्ये नको यायला पाहिजे होतं का? त्यांनी पण असं बोलायला पाहिजे होतं की मी पण काहीतरी आहे, मला इंजरी. आता ऑलमोस्ट सगळेच ऍक्टर आहेत, असं कोण नाही की जो ऍक्टर नाहीये किंवा जो इंडस्ट्रीमध्ये काम नाही करत आहे. तो सगळेच इंडस्ट्रीमध्ये काम करतात, ज्यांना प्रत्येकाला काम आहे. सो प्रत्येकाला आपल्या फेसची चिंता आहे. सो मग त्यांनी इंजरीचा विचार नाही केला का? त्यांना अंगाचा विचार नाही केला का? सो हा प्रश्न मला पडलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, तुम्ही मला सांगा, तुम्हालाही प्रश्न पडला का संग्राम दादाबद्दल? बाकी जान्हवी आता संग्रामची जागा बाजूला, संग्रामची बाजू जास्त घेते. ती जरा त्यांच्यासोबत बसायला तिने सुरुवात केली मस्तपैकी, चांगल्या पद्धतीने बोलतोय मित्रांनो, वाईट नका तुम्ही. अरे यार, असं नाही करायचं, चुकीचा विचार नाही करायचा. दोघांचं लग्न झालेलं आहे. हा, दादांची बायको म्हणजे वहिनी साहेब आपला बघतायत आणि जान्हवीचा नवरा, ज्याला मी पण नाही बघितलं, तो पण बघत असणारच आपला व्हिडिओ. असं विचार नका करा मित्रांनो, वाईट नाही विचार करायचा. सो तिचा असं प्लॅनिंग आहे की आपण पण निक्की आणि अरबाज सारखं दिसायला पाहिजे, मग प्लॅनिंग केलं पाहिजे. ती बोलते की मला कोणाची गरज नाहीये, अशी तिचे हातवारे तर मस्त असतात. ती कुठेतरी चांगलं खेळायला लागली होती, खेळते ती चांगलंच आहे, पण तिची जी बाजू धरण्याची जी स्टाईल आहे ना, ती कुठेतरी अशी योग्य नाही वाटत. चुकीच्या साईडनेच जाते तू परत जान्हवी, ते कुठेतरी असं वाटतंय, दिसतंय आणि ते सगळ्यांना तू परत चुकीच्या दिशेने जाते. तर तू यायला पाहिजे परत ऑन ट्रॅक, असं आमची इच्छा आहे. बाकी तुझी इच्छा आहे, तुला कसं कळायचं ते. डीपी दादा आणि आपल्या वर्षाताईंमध्ये भांडणं झालेलं आहे, कारण वर्षाताई, मी कालही बोललो होतो, वर्षाताई पलटी मारायमध्ये एक्सपर्ट आहेत. हे तुम्ही माना नका मानू, त्या पलटी मारायमध्ये एक्सपर्ट आहेत. त्या पलटी मारतातच, ही गोष्ट खरी आहे. तुम्ही एपिसोड बघा, तुम्हाला कळेल. पलटी मारतातच त्या. सो त्यांनी पलटी मारली, त्याच्यामुळे त्यांचं आणि डीपी दादांचं थोडं वाजलं, पण असं आपल्याला बघायला भेटलंच होतं. सो ते काय, त्या आता त्या दोघं टीम इकडे तिकडे खेळतात त्या असे. मला ना तू काही बोलू नकोस डीपी, मला हे तुझं बोललेलं जमणार नाही, मी ऐकून घेणार नाही. अशी एवढी मराठी शाण बोलतात ना ते, आम्हाला काय सांगायचं. चला, त्यानंतर अरबाजचं ॲग्रेशन. काय करायचं राजा तुझ्या ॲग्रेशनचं? कुठं घेऊन जाऊ तुझं ॲग्रेशन आम्ही? इकडे मार, तिकडे मार, भांडे फेक, हे कशाला करतो राजा तू? सोड ना, गेला खड्ड्यात तिच्या, तुला कळतंय सगळ्या गोष्टी. कशाला एवढं? सकाळी तू तेच बोलले, लोकांनी बोलून दाखवलं,
भाई तेरा एग्रेशन सुबह ऐसा होता है, शाम को तुम ऐसा गुलू गुलू करते हो. बोलून तर दाखवलं तुला, तरी तू तेच करतोय. काय बोलायचं, महाराष्ट्र तुझ्या साईडने कुठेतरी स्टँड घ्यायचा विचार करताय, पण तू स्टँड घेतच नाही. तू असं लगेच ए थांब मला स्टँड नका घेऊ असं करायला जातो. असं नको करू रे मित्रा. आम्हाला तुझा गेम चांगला वाटतोय महाराष्ट्राला, तर तू तो चांगला वाटायला लागतो ना, लगेच तू माझा खचकन खेचून घेतो जोरात ना आमच्याकडनं. हे चल तुम्ही नका, मला चांगला, माझा गेम चांगला नाही सोड असं करायला लागतो. असं नको करू. चांगला गेम खेळ बाबा. हा झाला कालचा विषय. मग काल ठरले 4 लोक. कोण कोण ठरलं? सूरज गोलीगार, बुक्कीट टेंगुल, डीपी दादा मर्दगडे आपला कोल्हापुराचा, वर्षाताई उसगावकर आणि अरबाज पटेल संभाजीनगरचा. सो हे लोक ठरले कॅप्टन्सी पदाचे दावेदार. त्यानंतर घरामध्ये चर्चा झालीच होती संग्रामबद्दल जे मी बोललो त्यावर. आज घरामध्ये काय काय होणार आहे, कॅप्टन्सी पदाचे जे 4 दावेदार आहेत यांच्यामध्ये लढत होणार आहे एक मोठी. सो एक टास्क होणार आहे घरामध्ये, त्या टास्कवर आपण चर्चा करूयात. तो टास्क आहे ना थोडासा कॉमेडीचा टास्क होणार. त्याच्यामध्ये अभिजितला घातली साडी, अय्याबाई इश्श, अभिजितला घातली साडी. सो अभिजित आपल्याला डान्स करताना भेटणार आहे, सूरज आपल्याला फळं आणताना भेटणार आहे. त्यानंतर बाकी लोक अजून काय काय करतील यासाठीच तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओज येत राहतील आणि ह्या केसेसचे अपडेट तुम्हाला भेटत राहतील. तोपर्यंत मीच तुमचा लाडका चेतन रवींद्र सोनवणे घेतो तुमची रजा याच लय बारी शो मधून. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फिल्मी भाई. लव यू ऑल. जय शिवराय.